मनमोर. लेखिका आणि संवादिका डॉक्टर वीणा पवार. मनाचे आरोग्य. नमस्कार मंडळी. असं म्हणतात, मन चिंती ते वैरी न चिंती. आपल्या मनात इतके चित्रविचित्र विचार येतात की असे विचार वैऱ्याच्या सुद्धा मनात येत नाही. आता व्हत भईवर गेलं गेलं आभायात असं सांगून गेल्यात बहिणाबाई. एका ठिकाणी तर त्या मन वढाय वढाय उभ्या पिकातले ढोर, त्याला किती हाकला फिरी येत पिकावर. किती सहज शब्दात मनाचं वर्णन करून गेल्यात बहिणाबाई. अगदी खरं. एखादी गोष्ट मनात ठसली की पुन्हा पुन्हा तो विचार आपल्या मनात येतच राहतो, लवकर जातच नाही. मग कदाचित ते कोणी आपल्याला बोललं असेल, कदाचित आपला अपमान केलेला असेल, अशा गोष्टी मनाला भुंगा लागल्यागत कोरत राहतात. पण असं मन एकच विचार करायला लागलं तर आपल्या रोजच्या कामात लक्ष लागेल? नाहीच. मग छोट्या छोट्या गोष्टीत ती चुका व्हायला लागतात. मन बेचैन होतं, काही सुचत नाही. मला ती असं का बोलली, किंवा मला का बोलला तो असं, या विचाराने मन हरवून जातं. कधी डोळ्यातून अश्रूच्या रूपाने बाहेर पडतं, कधी रागाच्या स्वरूपात. पण अशा कोणत्याही रूपात का होईना हे मनातले विचार व्यक्त होणं, बाहेर पडणं फार गरजेचं असतं. याचसाठी म्हणतात, मनुष्य स्वभाव स्खलनशील आहे. जर हे विचार बाहेरच पडले नाहीत तर मात्र त्याचे परिणाम हळूहळू आपल्या शरीरावर दिसायला लागतात. मग वेगवेगळ्या व्याधी शरीरामध्ये शिरकाव करतात. उगीच नाही, तुकाराम महाराज सांगून गेले, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. याच अभंगात तुकाराम महाराज म्हणतात, मन गुरु आणि शिष्य करी आपुलेची दास्य. आपलंच मन गुरु, आपणच शिष्य. हे कसं शक्य आहे असं नाही वाटत? आहे, हे खरं आहे. आपणच आपल्या मनाला प्रश्न विचारू शकतो आणि त्याचं उत्तरही मनच देतं. कधी करून पाहिलाय हा प्रयोग? जेव्हा खूप अडचणीत असतो, आता काय करू कळत नाही, अशावेळी शांत बसून आपल्या अंतरंगात डोकवून पाहिलं तर बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतात. ती असं मला का बोलली याचं उत्तर आपलं मन तिच्या भूमिकेत जाऊन बरोबर शोधतं. माझा अपमान केला त्याने, तोंड पाहणार नाही मी त्याचं, असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा कधी आपल्याच मनाला विचारलं, काय झालं असेल, का तो असा वागला असेल? मंडळी, आपली सत्सद विवेकबुद्धी म्हणजेच आपलं मन, आणि दुसरं असतं चंचल मन, जे पटकन मोहून जातं. पण कुठेतरी अंतर्मन म्हणत असतं, अरे ही तंबाखू तुझ्या जिभेची, आयुष्याची वाट लावणार आहे. पण त्या क्षणिक तरतरीसाठी पुन्हा हात त्या पुडीकडे जातात. आता एकदाच असं म्हणत चंचल मन दुसऱ्या मनाला धुडकावून लावतं आणि मग ते मोकाट सुटतं उभ्या पिकातल्या ढोरासारखं. तुम्ही म्हणाल, पण या उभ्या पिकातल्या ढोरासारख्या मनाला आवरायचं तरी कसं? मंडळी, खरं सांगू, हा प्रश्न पण आपणच आपल्या मनाला विचारावा लागेल. कारण मन गुरु आणि शिष्य करी आपुलेची दास्य. आपल्यालाच माहिती आहे आपलं मन कसं आहे आणि त्याला कशी वेसण घालायची ते.